आपल्या जागेवर उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परम मंगला गौरव तुला. प्रार्थना करूया. आपले डोळे बंद करूया. त्या देवबापाचे आभार मानू. तो परमेश्वर देवबाप चांगला आहे आणि आपली काळजी घेणारा आहे. मागील आठवडाभर त्याने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला. आपलं संरक्षण त्याने केलं. आपली काळजी त्याने घेतली. आपली प्रत्येक गरज त्याने पुरविली. जो आमच्यावर प्रेम करतो, ज्याची दया आम्हावर आहे, ज्याची विपुल दया आम्हावर आहे, ज्याची कृपा आम्हास पुरे आहे. होय प्रभू देवबापा, आज त्या एक वार पुन्हा तुझ्या समोर तुझ्या भक्ती मंदिरामध्ये आम्ही एकत्र येत आहोत. तुझे आभार मानित आणि तुझी स्तुती करीत प्रभू. पैत देवबापा, मागील आठवडाभर जी सर्व उपकार तू आमच्यावरती केलीत प्रभू देवबापा, त्यांचं स्मरण करीत आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पैत देवबापा, तुला गौरव देतो. तुझी स्तुती आम्ही करतो. तूच जिवंत आहेस. तूच निर्माण करणारा आहेस. तुझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही प्रभू देवबापा. होय पवित्र देवबापा, त्यात तुलाच परमेश्वर देवबापा आम्ही सर्व सन्मान देतो. आमच्या जीवनाचा अधिकार तुलाच आहे प्रभू. होय पवित्र देवबापा, परमेश्वर देवबापा, तुझ्या सर्व चांगुलपणासाठी प्रभू, तुझ्या सर्व आशीर्वादांसाठी तुझे मनापासून आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. तुझीच स्तुती करतो देवबापा. तुझी लेकरं आज जेव्हा तुझ्या भक्ती मंदिरामध्ये एकत्र येत आहेत प्रभू देवबापा, तुझी समक्षता आम्ही मागत आहोत. होय प्रभू देवबापा, आम्हाला माहिती आहे की आम्ही दुर्बल आहोत, आम्ही चुकणारे आहोत प्रभू. पुष्कळदा तुला न आवडणाऱ्या गोष्टी आम्ही करतो, बोलतो प्रभू. आमची क्षमा कर प्रभू देवबापा, आमची क्षमा कर. आज एक वार पुन्हा प्रभू देवबापा आम्हा प्रत्येकावरती मोठी दया कर. आमची क्षमा तू कर आणि प्रभू देवबापा, तुझी समक्षता आज आमच्यामध्ये दे. आमची प्रार्थना आहे देवबापा, आज या भक्ती मंदिरामध्ये तुझ्या उपस्थितीमध्ये प्रत्येकाला तू विशेष आशीर्वादित करावंस. तू आमचे शारीरिक आजार जाणतोस, तू आमचे आत्मिक आजार जाणतोस. पैत देवबापा, जीही आजारी व्यक्ती तुझ्या समक्षतेमध्ये आली ती बरी झाली प्रभू. आज आमच्याही जीवनात त्या गोष्टी कर
प्रभू देव बाप्पा, आज आम्ही प्रार्थना करीत असताना आम्ही आठवण करीत आहोत आमच्या त्या प्रियजनांची जे आज दुखणाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावरती आहेत. स्पर्श करून देव बाप्पा आरोग्य दे आणि देव बाप्पा तुझं गौरव तू करून घे. जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्यांनाही सुखरूप घेऊन ये. आमची प्रार्थना आहे प्रभू, या भक्तीच्या वेळेमध्ये आम्हाला चांगलं उत्तम सुंदर वातावरण तू दे आणि आज सर्व प्रकारचा आनंद, शांती, आरोग्य देऊन तुझं गौरव तू करून घे. आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये दे. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. बसूया आपण. प्रभू देव बाप्पाच्या समक्षतेमध्ये आपण येत असताना त्याची स्तुती करूया, त्याला गौरव सन्मान देऊया. उपासना संगीतामधून 2 नंबरचं जे गीत आहे, मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान, हे गीत गात भक्तीमध्ये आपण पुढे जाऊया. मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान, मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान, मंगल सेवा मांगल्याचे, मंगल सेवा मांगल्याचे, देवा तुझ निधान, मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान, अंतर्यामी खाली वरती मागे पुढती उर्मी, अंतर्यामी खाली वरती मागे पुढती उर्मी, प्रेम सागरा तुझा खेळती, प्रेम सागरा तुझा खेळती, मीन त्यातले आम्ही, मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान, हे तृण हे तरु हे गिरी हे न विश्व दिसे न दिसे ते, हे तृण हे तरु हे गिरी हे न विश्व दिसे न दिसे ते, त्या प्रेमाच्या मधुर लहरीनी, त्या प्रेमाच्या मधुर लहरीनी, तब तबलेले नुसते, मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान, मी तव माझे गान तुझे ऐकणार जेते, मी तव माझे गान तुझे ऐकणार जेते, तुझेच देवा तुझेच तू हे, तुझेच देवा तुझेच तू हे, सांभाळूनिया घे, मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान, राज तुझे तव मती अवघी, बल विक्रम तव देवा, राज तुझे तव मती अवघी, बल विक्रम तव देवा, एक सुखद अधिकार आमुचा, एक सुखद अधिकार आमुचा, की करीचे तव सेवा, मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान,
आणखीन एक गीत गाऊया प्रभुदेव बापाची स्तुती करीत असताना. उपासना संगीतामधून 744 नंबरचं गीत आहे. हे गीत देखील आपल्या सर्वांना येणारे गीत आहे. सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरे साठले. सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरे साठले. मोदाची उकळ उसळून वर आली, मोदाची उकळ उसळून वर आली. ग्वाही अंतरीची नाव सुवार्ता पावली, ग्वाही अंतरीची नाव सुवार्ता पावली. सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरे साठले. सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरे साठले. येऊ दे संकट कडा पडू दे तुटून, येऊ दे संकट कडा पडू दे तुटून. धीर अंतरीचे नाही जायाचे सुटून, धीर अंतरीचे नाही जायाचे सुटून. सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले. काडी अहंकार करीली न तू मजला, काडी अहंकार करीली न तू मजला. विपुल जीवन देई अपुल्या भक्ताला, विपुल जीवन देई अपुल्या भक्ताला. सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले. मने ख्रिस्त दास तुझी सुवार्ता सांगेन, मने ख्रिस्त दास तुझी सुवार्ता सांगेन. सुवार्ता सांगत सारा देह हा ठेवीन, सुवार्ता सांगत सारा देह हा ठेवीन. सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले. सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले. देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले. एक स्तोत्र यावेळेस आपण वाचूया आणि मिसेस मकासरे अक्का आज एक स्तोत्र वाचेल आपल्याकरिता. आपण आज स्तोत्रसंहिता 119 9 ते 16 पर्यंत वाचूया. स्तोत्रसंहिता 119 9 ते 16. बेत. तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील? तुझ्या वचनानुसार तो राखण्याने. मी अगदी मनापासून तुझा शोध केला आहे. तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नको. मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. हे परमेश्वरा, तू धन्य आहेस. तुझे नियम मला शिकीव. मी आपल्या मुखाने तुझ्या तोंडच्या सर्व निर्णयाचे निवेदन करीतो. तुझ्या निर्बंधाचा मार्ग हीच माझी धनसंपदा असे मानून मी अत्यानंद करीतो.
मी तुझ्या विधींचे मनन करीन, तुझ्या मार्गांकडे लक्ष देईन, मी तुझ्या नियमांनी आनंदित होईन, मी तुझे वचन विसरावयाचा नाही. दाविदाने लिहिलेले हे स्तोत्र आहे आणि देवाचे हे उत्कृष्ट असे नियमशास्त्र आहे. आणि बेत हा हिब्रू एक शब्द आहे ज्यामध्ये दावीद असा म्हणतो, तरुण हा तरुणांना संबोधित करून हे वचन लिहिलेलं आहे. आणि तरुणांनाच का, तरुणींनाच का, कारण हे आपल्या आयुष्याची खूप महत्त्वपूर्ण अवस्था आहे ज्यामध्ये आपल्याला खूप महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतात. आणि जसे आपलं शिक्षण, आपलं जॉब, आपलं लग्न, आणि हे जे निर्णय आपण घेतो हे आयुष्यभर आपल्यावर परिणामकारक करतात. म्हणून दावीद तरुणांना उद्देशून हे वचन लिहित आहे. आणि ह्यामध्ये मला 3 गोष्टी अशा मला सांगत आहे तो, ज्यानुसार दावीद परमेश्वराच्या वचनाचं महत्त्व सांगतो आणि वचन आपल्या जीवनामध्ये काय करतं ते सांगत आहे. पहिली 3 गोष्टी आहेत, ज्यामध्ये पहिली गोष्ट आहे की तो आपला वर्तनक्रम शुद्ध राखतो. दुसरी गोष्ट, त्याच्या आज्ञा मोडण्यांपासून तो आम्हाला वाचवितो. आणि तिसरं, आम्ही पाप करू नये म्हणून तो आमचं सहाय्य आणि मदत करतो. त्याचप्रमाणे हे वचन आम्हाला जर असं मदत करत असेल, मग त्याच्यासाठी आम्ही काय करणं आवश्यक आहे, तर मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. जपून ठेवणे, आपण कोणत्या गोष्टी जपून ठेवतो? ज्या मौल्यवान आहे, ज्या गरजेच्या वेळेला आम्हाला मिळतील, आम्हाला दिसतील, अशा गोष्टी आपण जपून ठेवतो. आणि म्हणून दावीद असं म्हणतो की मी माझ्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. जेव्हा सैतान आमच्यावर घाला करतो, मोहपाश येतात, तेव्हा देवाचे हे वचनच आहे की जे त्याच्यापासून आपल्याला दूर ठेवू शकतं. येशूची देखील परीक्षा झाली तेव्हा त्यांनी वचनाने सैतानाचा सामना केला आणि सैतानाला दूर केलं. दुसरी गोष्ट, तुझे नियम मला शिकवू. आम्हाला शिकायचं आहे आणि शिकायसाठी काय करावं लागतं? वाचावं लागतं. म्हणजे आम्हाला दररोज शास्त्र वचन वाचणं हे खूप महत्त्वाचं आहे. पुढच्या वचनात तो म्हणतो की मी आपल्या मुखाने तुझ्या तोंडच्या सर्व निर्णयाचे निवेदन करीतो. निवेदन म्हणजे सांगणे, दुसऱ्यांसोबत बोलणे. आपल्याला वचन दुसऱ्यांना सांगायचं आहे. आणि पुढं शेवटचं तो म्हणतो की मी तुझ्या विधींचे मनन करीन. आम्हाला परमेश्वराच्या वचनाचं मनन करायचं आहे. आणि खरंच परमेश्वराचं वचन इतकं खोलवर आहे, इतकं गहन आहे की तुम्ही त्याचं जितकं मनन कराल त्यातून तो नवीन नवीन गोष्टीचा आम्हाला तो उलगडा करतो. आणि म्हणून आम्हाला आमच्या दररोजच्या जीवनामध्ये ह्या वचनाचं महत्त्व समजून घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे आचरण करायचं आहे. परमेश्वर देवबाप ह्या वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देव. परमेश्वर देवबापाची स्तुती करूया. सुंदर वेळ, दिवस, भक्तीकरिता शक्ती देवबापाने आपल्याला दिलेली आहे. त्या परमेश्वर देवबापाला आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ सादर करूया. स्तुती आराधनेच्या द्वारे, गीतांच्या द्वारे प्रभू देवबापाची स्तुती करूया. आणि आज कपल क्वायर स्तुती आराधनेमध्ये आपल्याला चालवेल. कपल क्वायरला विनंती आहे त्यांनी पुढे यावं आणि त्यांच्या समवेत सर्व मंडळी आपण एकत्र मिळून परमेश्वर देवबापाची स्तुती यावेळेस करूया. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. आजचा सुंदर दिवस परमेश्वराने आपल्या सर्वांना लाभू दिला, त्याबद्दल त्याचे आपण धन्यवाद करूया. आजचा सुंदरसा दिवस परमेश्वराचे आपण गुणगान नवे गीत गाऊन करणार आहोत. हे सर्व पृथ्वी परमेश्वराचे गुणगान कर, परमेश्वराचे गुणगान कर असं स्तोत्रामध्ये दावीद म्हणतो. आणि आपण सुद्धा आज परमेश्वराचे गुणगान करणार आहोत. प्रथम आपण प्रार्थनेमध्ये जाऊ आणि समर्पित होऊ. हे आमच्या सेनाधीश परमेश्वरा, तुझे उपकार स्तुती करते, तुझ्या नावाला धन्यवाद करते. परमेश्वर देवपा, तू महान असा कृपाळू परमेश्वर आहेस आणि तू ही पृथ्वी आणि हे सर्व तू निर्माण केले आहेस. आम्हाला सुद्धा तू सुंदररित्या असं निर्माण केलेले आहेस. आम्ही तुला समर्पित होतो. आमच्या पापांची क्षमा कर. आम्ही तुझ्याजवळ येतो, तुझ्याकडे नतमस्तक होतो. आम्ही पापी आहोत परमेश्वर देवपा, आणि जेव्हा पापी मनुष्य तुझ्या पुढे शुद्ध होण्यासाठी येतो, तू तुझ्या वचनाने आम्हाला धुवून काढतोस परमेश्वर देवपा. आणि आम्ही तुझ्याकडे शुद्ध होण्यासाठी आलेलो आहोत. परमेश्वरा, आमची ही जी स्तुती आहे तू मान्य कर. आम्हाला प्रत्येकाला तुझ्या वचनाने धुवून काढ. ही स्तुती आराधना तू मान्य कर
आणि प्रत्येकाच्या मनाला तू देवप्पा तू कार्य कर, तुझी कृपा प्रत्येकाला पुरव. या सर्व गीतांद्वारे तुझाच गौरव व्हावा असंच तू कर परमेश्वर देवप्पा. सर्व मान गौरव तुलाच परमेश्वर देवप्पा. ही सर्व वेळ तुझ्या हातात देते. तू आमचा सामर्थ्य परमेश्वर आहे देवप्पा. आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या नावात मागते म्हणून ऐक. आमेन. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करीतो. तो तुझे सर्व रोग बरे करीतो. स्तोत्र 103:3 हे दावीद आपल्याला वचन सांगतो, वचनामधून बोलतो. आपण आता एक गीत गाणार आहोत. पतिता ये चल शुची भायाला प्रभू येशू पदास धरी. उपासना संगीत 245 एक गीत आहे. कृपया सर्वांनी आमच्यासोबत गाण्याची कृपा करावी. पतिता ये चल शुची भायाला प्रभू येशू पदास धरी. हे गीत पंडिता रमाबाईंनी यांनी लिहिलेलं गीत आहे. सुंदरसं गीत आहे. पतिता म्हणजे पापी मनुष्य आणि शुची म्हणजे शुद्ध. पतिता याचं शुची व्हायला म्हणजे पापी मनुष्य तू शुद्ध व्हायला प्रभू येशू ख्रिस्ताजवळच जाऊ शकतो. आणि तू त्याच्याकडे जा आणि तू अर्ध्या नदीमधून बाहेर निघायसाठी फक्त येशू ख्रिस्तच हा कृपा करू शकतो. हे सुंदरसं गीत पंडिता रमाबाईंनी यांनी लिहिलेलं आहे. पुढचं गीत आहे उपासना संगीतमधलं 383 क्रमांकाचं गीत आहे. हे गीत
नारायण वामन टिळक यांनी लिहिलेलं आहे. सुंदरसं गीत आहे. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल, असं नारायण वामन टिळक या ठिकाणी गाण्याद्वारे म्हणत आहे. ख्रिस्त माझा राहे जेथे, तेच माझे मंदिर, नित्य सेवावे ख्रिस्ता ते, हाच माझा संसार. 383.
जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना यांच्यासह देह स्वभाव वधस्तंभावर खिळला आहे. गलतीकरास पत्र 5:24. आपण सुद्धा आपला जो जुना स्वभाव आहे सर्व परमेश्वरावर टाकून त्याच्यामध्ये राहणे गरजेचे आहे. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. आपण येशूचे सैनिक या सारखे बनणे आवश्यक आहे, म्हणजे आपण त्याचं कार्य करणे आवश्यक आहे. आपण आता गीत गाणार आहोत. उपासना संगीतमधले 763 हे गीत. हंगामाचा सण. या हंगामाच्या सणामध्ये आपण काय करतो तर पिकांची कापणी म्हणजे हंगामाचा सण असतो. आणि आपल्याला आपला पण हंगाम कोणता आहे तर जे परमेश्वराने आपल्याला वचन दिलेलं आहे ते वचनाची आपल्याला बीजरूपात पेरणी करायची आहे. आणि त्याच्या ज्या पेंड्या आहेत त्या पेंड्या आपल्याला वचन पेरून पीक जे येणार आहे आपलं ते म्हणजे आपले अविश्वासू लोकांमध्ये जे आपण वचनाचं बीज पेरणार आहोत त्याकरवी आपण विश्वासू लोक आपण निर्माण करणार आहोत. तर आपण सुद्धा आपले जे वचन आहे ते पेरणार आहोत. जो आपल्या देह स्वभावासाठी पेरतो त्याला देह स्वभावापासून नाशाचे पीक मिळेल, आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल. गलतीकरस पत्र 6:8. पेरा हो सकाळी, पेरा प्रीती बीज, दुपारीही पेरा संध्याकाळी हो. हे गीत आपण आता गाणार आहोत. हे गीत W.J. रमसे यांनी लिहिलेलं आहे.
परमेश्वराचे गुणगान सर्व लोकांनी परमेश्वराला आपण करणार आहोत. आणि मी विनंती करते सर्व मंडळीला की परमेश्वराच्या स्तुतीसाठी उभे राहतील आणि परमेश्वराला मान गौरव देतील. आपण परमेश्वराचे गुणगान, पुढचं गीत आहे उपासना संगीतमधलं 32 क्रमांकाचं गीत, गजर संग्रह 32 क्रमांकाचं गीत. प्रभो गुरु विशाल तव कृती, देखोनी त्या गुंग होई मती. स्तोत्र 104:1 मध्ये दावीद म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे परमेश्वरा माझ्या देवा, तू परमथोर आहेस, तू मान व महिमा ह्यांनी मंडित आहेस. खरंच खूप सुंदर संगीत हे आपण परमेश्वराला सादर करू. प्रार्थनेमध्ये जाऊ, डोळे मिटू आणि परमेश्वराला सादर होऊ.
डोळे आपण बंद करूया आणि परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आपण जाऊया. थँक्यू जीसस. गौरव सर्व काही तुला आम्ही सादर करतो. परमेश्वर देवपा, तू महान असा कृपाळू आहेस. आम्ही पापी आहोत, आम्ही तुझ्याजवळ येतो. आम्ही तुझ्याजवळ शुद्ध होण्याकरिता देव परमेश्वरा तुझ्या चरणी आम्ही नतमस्तक होतो. परमेश्वर देवपा, आम्हाला तू निर्माण केलंस, परंतु देवपा परमेश्वरा आम्ही तुला निराश करतो. आम्ही पापी मनुष्य आहोत देवपा, परंतु तरीसुद्धा तू आमच्यावर प्रीती करतोस, त्याबद्दल तुला आम्ही धन्यवाद आणि तुझे आभारी आहोत. परमेश्वर देवपा, ही सुंदरशी वेळ तू आम्हाला दिलीस. आमचा ही स्तुती आराधना देवपा तू मान्य कर आणि इथे असलेल्या प्रत्येक मनाला तू तुझ्या वचनाकरवी देवपा आशीर्वादित तू कर. प्रत्येकाला देवपा तुझ्या वचनाने धुवून काढ. परमेश्वर देवपा, आम्ही देवपा पश्चाताप करतो, आम्ही तुझ्याजवळ येतो. परमेश्वर देवपा, आम्हाला तू तुझ्याजवळ तुझ्या वचनाद्वारे देवपा धुवून काढ. हो परमेश्वर देवपा, ही सुंदरशी वेळ दिली त्याबद्दल तुझे उपकार मानते. प्रत्येकावर तुझा विपुल असा आशीर्वाद पाठव. पुढील वेळ तुझ्या हातात देते. परमेश्वर देवपा, ही सर्व भक्ती तुझ्या हातात देते आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या नावात मागते म्हणून आमेन. थँक्यू. परमेश्वर देवबापाच्या वचनांकडं यावेळेस आपण जाऊया, प्रार्थना करूया. पवित्र आणि प्रेमळ देवबापा, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो. तुझ्या वचनांवर मनन करण्याकरिता आज आम्ही सर्व या ठिकाणी आहोत. तुझं वचन आम्ही वाचत असताना, त्यावर मनन करत असताना तू आमचं सहाय्य कर. प्रभू देवबापा, तुझी कृपा तू आम्हाला पुरव आणि तुझ्या वचनाचं जे सामर्थ्य आहे पवित्र देवबापा, ते सामर्थ्य तू आम्हामध्ये ओत आणि त्याद्वारे तुझं गौरव तू करून घे. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करीत प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. या संपूर्ण महिन्यामध्ये गलतीकारास पत्रावर आपण अभ्यास केलेला आहे आणि आज भक्ती झाल्यानंतर या पत्रावर आपली परीक्षा देखील होणार आहे. आतापर्यंत अभ्यास करत असताना, गलतीकारास पत्र ह्यावर अभ्यास करत असताना आपण ज्या सर्व गोष्टी आपण पाहिल्या, एक उजळणी आपण त्यावरून आज करणार आहोत. मग गलतीकारास पत्र याला आपण सुरुवात केल्यानंतर आपण काय केलं की या पत्राचे किती भाग केलेत? 3 विभागांमध्ये त्यांची विभागणी आपण केली, ज्यामध्ये अध्याय 1 वचन 9
ते अध्याय 2 वचन 14 पर्यंतचा हा पहिला भाग आपण केला, ज्यामध्ये पौलाचं जे प्रेषितीयपण आहे त्यावरती आपण अभ्यास केला. सुरुवातीची जी 8 वचने आहेत प्रस्तावनेचा भाग म्हणून मी तुमच्या समोर ती ठेवली. त्यानंतर दुसरा जो विभाग आपण त्यामध्ये केला अध्याय 2 वचन 15 पासून तर अध्याय 5 वचन 6 पर्यंत, ज्यामध्ये जो मुख्य गाभा या पत्राचा आहे तो आम्हाला समजतो की पौल विश्वासाद्वारे जे नीतिमत्व आहे त्याचं समर्थन तो करत आहे. आम्ही अभ्यास करत असताना पाहिलं की गलती येथील मंडळी जिने विश्वासाने सुरुवात केल्यानंतर खोट्या शिक्षकांनी जे काही त्यांना सांगितलं नियमशास्त्राबद्दल किंवा नियमशास्त्रातील विधींबद्दल तारणासाठी तुम्हाला त्या विधींची कशी आवश्यकता आहे, ज्यावेळेस चुकीच्या प्रकारे त्यांना सांगितलं आणि मग ही गलती येथील मंडळी जी आहे, हे लोक जेव्हा विश्वासापासून आता पुन्हा नीतिमत्वासाठी नियमशास्त्राकडं आणि विधींकडं वळत आहे, अशा त्या स्थितीमध्ये या लोकांना विश्वासाद्वारे नीतिमत्व हे स्पष्टपणे सांगण्याचं काम पौल या ठिकाणी करत आहे. हा मुख्य गाभा या पत्राचा आम्हाला पाहायला भेटतो. पुष्कळचे संदर्भ किंवा फार मोठा भाग या पत्रातला याकरिता त्याने दिलेला आहे. अध्याय 2 वचन 15 पासून तर 5वा अध्याय वचन 6 पर्यंत त्याने यावरती हा भाग त्या ठिकाणी दिलेला आहे. आपणही यावर मनन करत असताना या विश्वासाद्वारे नीतिमत्व याला 2 भागांमध्ये आम्ही त्याची विभागणी केली. पहिला संदेश जो आपण त्यावरती ऐकला की ज्यामध्ये गलती येथील मंडळीची सुरुवात, तिचा अनुभव बरोबर नियमशास्त्र, या प्रकारे आपण यावरती पहिला संदेश पाहिला. त्यानंतर जे लोक विधींकडे वळतात, विश्वासापासून विधींकडे वळतात, त्यांच्यावरती काय परिणाम होतात हा दुसरा भाग आपण त्यामध्ये पाहिला. या प्रकारे या भागावरती आपण मनन केलं. आणि तिसरा भाग ज्यामध्ये अध्याय 5 वचन 7 पासून तर 6वा अध्याय वचन 17-18 पर्यंतचा तो भाग आहे, ज्यामध्ये पौलाने ताकीद दिलेली आहे. जे लोक यहुदी मत प्रणालीकडे जातात त्याने ताकीद दिलेली आहे. आणि त्यावरती मनन करत असताना मागच्या रविवारी आपण मनुष्याचं जे आध्यात्मिक जीवन आहे त्यावरती आपण मनन केलं. मनुष्याचं आध्यात्मिक जीवन आणि मग यावर मनन करत असताना देह आणि आत्मा यांच्यामधला जो संघर्ष आहे, ज्याचा अनुभव या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येकाला आला येत आहे आणि नेहमी तो असणार आहे, हा संघर्ष त्यावरती आपण मनन केलं. त्याचप्रमाणे आपण त्यावर मनन करत असताना देह आणि देहाची कर्मे यावरती आपण मनन केलं. त्याचबरोबर आत्म्याची फळे, या सर्व गोष्टी आपण मागच्या वेळेला पाहिलेल्या आहेत. आज हा भाग आपण संपवणार आहोत आणि गलती करास पत्र संपत असताना जो शेवटचा अध्याय राहिलेला आहे, आतापर्यंत मागच्या रविवारपर्यंत 5 अध्यायांवरती आपण मनन केलेलं आहे आणि आज 6वा अध्याय जो आहे हा शेवटचा अध्याय आहे, त्यावरती आपण मनन करत आहोत. आणि या 6व्या अध्यायावर मनन करत असताना मागचा जो विषय आपला होता की मनुष्याचे आध्यात्मिक जीवन, याच विषयाला आपण पुढे घेऊन जात आहोत. आणि आज आपण काय पाहणार आहोत तर आध्यात्मिक जीवनाची वैशिष्ट्ये, आध्यात्मिक जीवनाची वैशिष्ट्ये आपण आज पाहणार आहोत. या 6व्या अध्यायामधून एकंदर 7 वैशिष्ट्ये आज तुमच्या समोर मी ठेवणार आहे आणि या 7 वैशिष्ट्यांवर आपण विचार करत असताना, मनन करत असताना आम्हाला ही संधी असेल की जर आम्ही आत्मिक वृत्तीचे आहोत, जर आम्ही आध्यात्मिक आहोत, जर प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने आम्ही जिवंत केलेले आहोत, आध्यात्मिकरित्या जर आम्ही जिवंत आहोत, तर ही जी वैशिष्ट्ये आहेत प्रियांनो, ही आमच्याही जीवनामध्ये आम्हाला दिसून येतील. जर ही वैशिष्ट्ये आम्हाला आमच्या जीवनामध्ये दिसून येत नाही तर आज आमच्यासाठी संधी असेल की आम्ही कशा प्रकारे हा जो भाग आहे, ही जी वैशिष्ट्ये या 6व्या अध्यायामधून आमच्या समोर येतात ती आम्ही कशी आत्मसात करू शकतो, यावरती आपल्याला मनन करता येईल. मग
पहिलं जे वैशिष्ट्य आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं, गलतीकारास पत्र 6वा अध्याय आणि त्यामधलं वचन 1 जे आहे ते मी तुमच्या समोर वाचत आहे. गलतीकारास पत्र 6वा अध्याय आणि वचन 1 काय सांगितलेलं आहे या ठिकाणी. बंधुजन हो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष द्या. पहिलं वचन 6वा अध्याय वचन 1 काय आम्हाला पाहायला भेटतं, काय वैशिष्ट्य या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं. प्रियांनो, या ठिकाणी आम्हाला उदारपणा आम्हाला पाहायला भेटतो. उदारपणा म्हणजे शब्द समजतो का? उदारपणा म्हणजे आता जे पहिलं वचन आम्ही वाचलं, एक ॲक्शन त्या ठिकाणी आहे, एक कृती त्या ठिकाणी आहे. पाऊल जो आहे एक प्रसंग आमच्या समोर ठेवत आहे. आणि प्रसंग काय आहे? प्रसंग हा आहे की कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तर तुम्ही आणि मी त्याच्याशी कशा प्रकारे वागणार, तुम्ही आणि मी त्याच्यासोबत कसे वागतो. मित्रांनो, आज जगाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो ना, जग शोधत राहतं. काय शोधतं माहिती आहे का? चुका शोधण्याचं काम जग करत असतं. कोण काय करतं, कोणाला कोणत्या दोषात पकडता येईल, कोणाला कशा प्रकारे नाव ठेवता येईल, हे जगाचं काम आहे. प्रियांनो, जगात या गोष्टी चालतात. परंतु ज्यावेळेस तुम्ही आणि मी ख्रिस्ताचे आहोत, जेव्हा ही ख्रिस्ताची मंडळी आहे, जेव्हा आम्ही आध्यात्मिक रीतीने जिवंत केलेले लोक आहोत, जे तुम्ही आणि मी आध्यात्मिक आहोत, प्रियांनो, जेव्हा तुमच्या आणि माझ्या समोर असा प्रसंग येतो, पाऊल आम्हाला सांगतो की बंधुजन हो, जर कोणी मनुष्य दोषात सापडला तर तुम्ही त्या ठिकाणी काय करणार, तुम्ही त्याला कशा प्रकारची वागणूक देणार. तुम्ही आणि मी त्याला दोष लावू शकतो कारण तो दोषी आहे. तुम्हाला आणि मला तो अधिकार आहे, तू चुकलेला आहे, तू असा आहे, तू तसा आहे, आम्ही त्याला बोलू शकतो. परंतु आध्यात्मिक मनुष्य काय करतो? आध्यात्मिक मनुष्य त्या ठिकाणी पाऊल असं म्हणतो की जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा. सौम्यता आत्म्याच्या फळांपैकी एक फळ आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं. सौम्य वृत्तीने. प्रियांनो, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा परिस्थिती बिघडलेली असते, जेव्हा कोणी चुकलेला असतो, जेव्हा कोणी दोषात सापडलेला असतो, प्रियांनो, जर तुम्ही त्या ठिकाणाची परिस्थिती, त्या व्यक्तीला योग्य प्रकारे हाताळलं नाही तर फार मोठं नुकसान त्या ठिकाणी होत असतं. मग हे नुकसान नातेसंबंधाचं असू शकतं, हे नुकसान वेगवेगळ्या प्रकारे आम्ही त्याकडे पाहू शकतो. पुष्कळदा आमच्या कुटुंबांमध्ये अशा गोष्टी घडतात. आमचे लोक कधी कधी चुकतात, कधी कधी मंडळीमध्ये आम्हाला अशा प्रकारची परिस्थिती पाहायला भेटते की मनुष्य चुकतो, दोषी ठरविला जातो. परंतु तुम्ही आणि मी जे आध्यात्मिक वृत्तीचे आहोत, प्रियांनो, तुम्ही आणि मी ती परिस्थिती कशा प्रकारे हाताळतो हे फार महत्त्वाचं आहे. काही उदाहरणं माझ्या समोर आहेत की ज्या ठिकाणी योग्य रीतीने परिस्थिती हाताळल्या गेली नाही, प्रियांनो, फार मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. नातेसंबंधांचं नुकसान झालेलं आहे. ती जी व्यक्ती दोषात सापडलेली आहे तिचं नुकसान झालेलं आहे. प्रियांनो, परमेश्वराची इच्छा नाही की कोणाही मनुष्याचा नाश व्हावा. आणि म्हणून तुम्ही आणि मी वाईट असतानाही जर परमेश्वर आम्हाला इतक्या सुंदर रीतीने संधी उपलब्ध करून देतो, तो आम्हाला क्षमा करतो, आमचं धीराने सहन करतो आणि आमचा नाश होऊ नये म्हणून शेवटपर्यंत तो विचार करतो. प्रियांनो, तोच विचार तुमचा आणि माझा असायला पाहिजे. सौम्य वृत्तीने आम्हाला आमच्या लोकांबरोबरचं जे वर्तन आहे ते असायला पाहिजे. तुम्हाला आठवत असेल की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर त्या व्यभिचारी स्त्रीला आणल्या गेलं, ती पापी होती, लोकांनी तिला पकडून त्याच्या समोर आणलं. काय केलं प्रभू येशू ख्रिस्ताने? तिला दोष लावला का? नाही. सुंदर रीतीने देवबापाने त्या ठिकाणी हाताळलं. नियम तर हे सांगायचा की दगडमार करा आणि मारून टाका,
करू शकले असते त्या ठिकाणी. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या प्रकारे ती परिस्थिती हाताळली त्या स्त्रीचं तारण झालं प्रियांनो, त्या स्त्रीचं तारण झालं. ही स्थिती आहे. या प्रकारे आम्हाला आमच्या कुटुंबामध्ये, आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रसंगांना हाताळता आलं पाहिजे प्रियांनो. कारण आम्ही मानव आहोत, आपण चुकणारे आहोत, पुष्कळदा दोषात सापडणारे आहोत. आणि म्हणून आज हा पहिलं वैशिष्ट्य आहे आध्यात्मिक जे लोक आहेत, जे तुम्ही आणि मी आहोत, की ते आम्ही उदार मनाने, सौम्य वृत्तीने अशा प्रसंगांना, अशा परिस्थितींना हाताळणारे आहोत. दुसरं जे वैशिष्ट्य त्या ठिकाणी आहे, वचन 2 अध्याय 6 आणि वचन 2 आम्हाला सांगतं की एकमेकांची ओझी व्हा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. हे दुसरं वैशिष्ट्य आहे आध्यात्मिक जीवनाचं. काय? एकमेकांची ओझी वाहणे, एकमेकांची ओझी वाहणे. आणि पाऊल असं म्हणतो की जर तुम्ही एकमेकांची ओझी वाहता तर तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. जे आध्यात्मिक वृत्तीचे लोक आहेत ते ख्रिस्ताचे लोक आहे, आणि ते ख्रिस्ताचे लोक आहेत तर ते ख्रिस्ताप्रमाणे आचरण करणारे आहेत. आणि मग पाऊल जर या ठिकाणी आम्हाला असं म्हणतो म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल, म्हणजे ख्रिस्ताने काही ओझं वाहिलं का? कोणाला वाटतं का की ख्रिस्ताने माझं काही ओझं वाहिलं का? जर मला असं वाटतं की ख्रिस्ताने माझं ओझं वाहिलं तर मी त्याचा नियम पूर्ण करेल. प्रियांनो, पाऊल देखील असं म्हणतो की मी जो मुख्य पापी, त्या माझ्या पापाचं ओझं ख्रिस्ताने वाहिलं. तो वधस्तंभ त्याने वाहून नेलेला आहे. त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मध्यस्थी केलेली आहे. आणि आता ही सेवा त्याने तुम्हाला आणि मला सोपवून दिलेली आहे. हे दुसरं वैशिष्ट्य आहे की आध्यात्मिक मनुष्य जो आहे तो एकमेकांचं ओझं वाहणारा या प्रकारचा तो असतो. पुष्कळ प्रसंग आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असतात एकमेकांकरिता मध्यस्थी करायला. मग ती प्रार्थनेच्या द्वारे असेल, ती मदतीच्या द्वारे असेल, किंवा ज्या प्रकारे प्रभू आम्हाला सुचवेल त्या प्रकारे आम्हाला आमच्या लोकांचे, आम्हाला एकमेकांची ओझी वाहून नेता आली पाहिजे. प्रियांनो, फार मोठा धीर आणि फार मोठा आधार त्या ठिकाणी असतो. जेव्हा माझं ओझं ज्यावेळेस मला कठीण चाललेलं आहे, आता मी फक्त या ठिकाणी पापाच्या संदर्भात बोलत नाहीये, परंतु जीवन जगत असताना वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग आमच्या जीवनावरती येतात की ज्यामध्ये आम्हाला धीराची गरज असते, ज्या ठिकाणी आम्हाला आधाराची गरज असते. परमेश्वराचा आधार तर आम्हाला आहेच, परंतु परमेश्वर देवबाप आमच्यासाठी लोकांना उभं करणारा आहे. आणि जर परमेश्वर देवबाप माझ्यासाठी कोणाला तरी उभं करत आहे, हा माझ्यासाठी फार मोठा धीर आणि आधार आहे. जेव्हा तुम्ही आणि मी अशा प्रसंगांमधून जाणाऱ्यांना भेटतो, त्यांच्याशी बोलतो, त्यांना धीर देतो, त्यांना आधार देतो, त्यांच्यासाठी आम्हाला काय करता येईल हा प्रयत्न ज्यावेळेस आम्ही करतो, प्रियांनो, त्या ठिकाणी पाऊल असं म्हणतो की तुम्ही एकमेकांची ओझी व्हा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. तिसरा वैशिष्ट्य त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं 6वा अध्याय वचन 4 आणि 5. तर प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी, म्हणजे त्याला दुसऱ्याच्या संबंधाने नव्हे तर केवळ स्वतः संबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल. कारण प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे. कारण प्रत्येकाने आपल्या स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे. प्रियांनो, हे एक या वैशिष्ट्य या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं. आणि हे कोणतं वैशिष्ट्य आहे? हे आत्मपरीक्षणाचं आहे. जी व्यक्ती आध्यात्मिक वृत्तीची आहे ती नेहमी स्वतःचं परीक्षण करत असते. ती नेहमी स्वतःचं परीक्षण करत असते की मी माझ्या जीवनामध्ये काय करत आहे, माझ्या जीवनामध्ये मी जे निर्णय घेत आहे त्या निर्णयांचं ती परीक्षण करेल. मी माझ्या जीवनामध्ये जे काही करत आहे त्याचं परीक्षण मी करेल. आणि हे काय परीक्षण असतं? हे परीक्षण असतं की मी माझ्या ख्रिस्ताच्या, मी माझ्या देवाच्या विरोधात तर वागत नाहीये ना,
मी जीवन जगत असताना माझ्या विचारांमध्ये, माझ्या बोलण्यामध्ये, माझ्या कृतीमध्ये, माझ्या वागण्यामध्ये अशा तर काही गोष्टी त्या ठिकाणी नाहीत की ज्या ख्रिस्ताला आवडत नाहीत. आत्मपरीक्षण त्या ठिकाणी आहे. आणि पाऊल या ठिकाणी काय म्हणतो? स्वतःचं आत्मपरीक्षण. स्वतःचं आत्मपरीक्षण. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, जग काय करतं? स्वतःचं आत्मपरीक्षण नाही करत, दुसऱ्याचं परीक्षण करत असतात. दुसऱ्याचं परीक्षण करत असतात. आणि पुष्कळदा हा मानवी स्वभाव आम्हाला पाहायला भेटतो की माझ्या जीवनात काय आहे त्याकडं सोडून दुसऱ्याच्या जीवनात काय आहे हे याकडं मनुष्याचं लक्ष जास्त लागलेलं असतं. आध्यात्मिक वृत्तीचा जो मनुष्य आहे ना, त्याचं लक्ष दुसऱ्याकडं लागलेलं नसतं. तो स्वतःचं आत्मपरीक्षण करणारा असतो की माझ्या जीवनामध्ये काय आहे, माझ्या जीवनामध्ये काय आहे. स्वतःचं आत्मपरीक्षण करणे. कारण असं म्हटलेलं आहे, म्हणजे तुम्हाला स्वतः संबंधाने देवासमोर अभिमान बाळगण्यासाठी जागा मिळेल. प्रियांनो, ज्यावेळेस तुम्ही आणि मी त्या देवाच्या समोर उभं राहू ना, परमेश्वर देवबाप अजिबात हे विचारणार नाही की तुझ्या बाजूवाल्याने काय केलं, तुझ्या उजवीकडे बसलेल्याने काय केलं आणि डावीकडे बसलेल्याने काय केलं. तो हे नाही विचारणार. तो काय विचारणार? तू काय केलं, तू काय केलं. तो कुटुंबात हे नाही म्हणणार की वडिलांनी काय केलं, आईने काय केलं, मुलाने काय केलं, सासूने काय केलं, सुनेने काय केलं. परमेश्वर देवबाप हे ऐकणार नाही. तो ह्या गोष्टी नाही विचारणार. तो विचारणार की तू काय केलं, तू काय केलं. पुष्कळदा कुटुंबांमध्ये ज्यावेळेस भांडणं होतात ना, वाद होतात ना, आम्हाला असं वाटतं की आता मी क्षमा नाही करू शकत. पुष्कळदा असं वाटतं आम्हाला की नाही, आता मी नाही. पण तो प्रियांनो, आणि आम्ही काय करत असतो माहिती आहे का? आम्ही दुसऱ्याला आम्ही त्या ठिकाणी दोष देत असतो की नाही, त्यामुळं, तिच्यामुळं, त्याच्यामुळं. परमेश्वर देवबाप आम्हाला हे नाही विचारणार की कोणामुळं. परमेश्वर देवबाप हे विचारणार की तू काय केलं, तू त्या ठिकाणी क्षमा केली का. आणि जर त्या दिवशी तुम्ही असं म्हणाल ना की मीच का क्षमा करायला पाहिजे, परमेश्वर म्हणाल ठीक आहे, तू क्षमा करू नको आणि मीही तुला क्षमा करत नाही, मीही तुला क्षमा करत नाही. प्रियांनो, देवासमोर आम्हाला आमच्या स्वतःचा हिशेब द्यायचा आहे. आणि म्हणून जो आध्यात्मिक स्वरूपाचा असतो तो केवळ स्वतःचं परीक्षण करणारा असतो. तो केवळ स्वतःचं परीक्षण करणारा असतो. कारण त्याला माहीत असतं की मला माझ्या देवाच्या समोर उभं राहायचं आहे. आणि जर मला माझ्या देवाच्या समोर उभं राहायचं आहे आणि माझा देव हा मला माझ्या संबंधाने विचारणार आहे, तर मग मी दुसऱ्याकडं लक्ष का बरं द्यावं. मी माझ्या जीवनाचं आत्मपरीक्षण करणार. आणि म्हणून प्रियांनो, तुम्ही आणि मी देखील आपल्या जीवनामध्ये आम्ही इतरांकडे पाहण्यापेक्षा आम्हाला आमच्या जीवनाचं आत्मपरीक्षण करायला शिकायचं आहे. तो म्हणतो, कारण प्रत्येकाने स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे. प्रत्येकाने स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे. पुष्कळदा माहिती आहे का, मी आधी तुम्हाला सांगितलं की एकमेकांची ओझी वाहा, एकमेकांची ओझी वाहा, एकमेकांकरिता धावून जा. परंतु पुष्कळदा आज अशी परिस्थिती निर्माण होते की मग सर्वस्वी अवलंबून राहणे. मग आमच्या मनात विचार येतो की नाही, मग ते आमच्यावरच अवलंबून राहतात. न कळत आमच्या मनामध्ये हा विचार येतो. प्रियांनो, या ठिकाणी आम्हाला हे सांगितलेलं आहे की प्रत्येकाने स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त देखील काय म्हणतो माहिती आहे का, की स्वतःचा वधस्तंभ उचला आणि मला अनुसरा, माझं अनुकरण करा. प्रत्येकाने आम्हाला दुसऱ्याचा वधस्तंभ उचलण्याकरिता त्या ठिकाणी सांगितलेलं नाही, तर स्वतःचा वधस्तंभ उचलून आम्हाला ख्रिस्ताला अनुसरायचं आहे. आणि म्हणून त्याकरिता रोज स्वतःचं वैयक्तिक आत्मपरीक्षण त्या ठिकाणी आम्हाला करायचं आहे. त्यानंतर चौथा वैशिष्ट्य किंवा चौथा भाग जो त्यामध्ये आहे, 6वा अध्याय वचन 7 आणि 8. फसू नका, देवाचा उपहास व्हायचा नाही, कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. जो आपल्या देह स्वभावासाठी पेरतो त्याला देह स्वभावापासून नाशाचे पीक मिळेल, आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल. आता या ठिकाणी आम्हाला पेरणी आणि कापणीचा नियम पाहायला भेटतो. पेरणी आणि कापणीचा
नियम जो आहे हा आध्यात्मिक जीवनात देखील त्या ठिकाणी आपण अप्लाय करू शकतो, तो त्या ठिकाणी लागू पडतो. पेरणी आणि कापणीचा नियम. आध्यात्मिक जो स्वरूपाचा किंवा आध्यात्मिक वृत्तीचा जो मनुष्य आहे तो काय करतो माहितीये? तो आत्म्यासाठी पेरणी करणारा असतो. तो आत्म्यासाठी पेरणी करतो आणि जो आत्म्यासाठी पेरणी करतो तो सार्वकालिक जीवन ह्या पिकाची कापणी करणारा ठरतो. परंतु जो देह स्वभावाचा आहे तो काय करतो? तो देह स्वभावासाठी पेरतो. आणि पाऊल या ठिकाणी स्पष्टपणे म्हणतो की जो देह स्वभावासाठी पेरतो त्याला नाशाचं पीक हे वतन त्याला मिळेल, नाशाचं पीक. आणि म्हणून देवबापाच्या लेकरांनो, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी हे फार महत्वाचं आहे की आज आम्ही जो रोजचा दिवस आम्हाला प्राप्त होतो, आज तुम्ही आणि मी ज्या रोज निर्णयांना घेत आहोत, ज्या गोष्टी आम्ही करत आहोत, प्रियांनो, त्या आमच्या देह स्वभावासाठी आहेत की आमच्या आत्म्यासाठी आहेत? आम्ही ज्या गोष्टी आज करत आहोत त्या आमच्या देह स्वभावामधून, देह स्वभावासाठी आम्ही करत आहोत की मग आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी आम्ही करत आहोत? कारण प्रियांनो, पाऊल असं म्हणतो की उपहास व्हायचा नाही. तो असं म्हणतो अगदी स्पष्ट शब्दात की फसू नका. आम्ही आमच्या स्वतःची फसवणूक करू नये. जर आम्ही देह स्वभावासाठी पेरत आहोत तर आम्ही अजिबात ही अपेक्षा करू नये की आम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल. जर आम्ही देह स्वभावासाठी पेरत आहोत, पाऊल म्हणतो की फसू नका. देवाचा उपहास व्हायचा नाही. आम्ही त्याला फसवू शकणार नाही. जे काही तुम्ही आज पेरणार प्रियांनो, त्याचीच कापणी तुम्ही आणि मी करणार आहोत. त्याचीच कापणी. शेतकऱ्याने काटे पेरल्यानंतर तो गव्हाची अपेक्षा करू शकत नाही. हा नियम आहे. आणि हा नियम या ठिकाणी आध्यात्मिक जीवनामध्ये देखील आम्हाला पाहायला मिळतो. आणि म्हणून रोज तुम्ही आणि मी काय पेरत आहोत, कशासाठी पेरत आहोत? आज तुम्ही पहा, सैतानाने काय केलेलं आहे माहितीये का? मनुष्याला दैहिक गोष्टींसाठी, भौतिक गोष्टींसाठी इतकं व्यस्त करून टाकलेलं आहे की आम्हाला आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी फार थोडका वेळ मिळतो. आणि तोही इतका धूर्त आहे सैतान, तो आम्हाला फक्त आमचं समाधान करून घेण्यापुरती तो आम्हाला वेळ उपलब्ध करून देतो की ज्यामध्ये आम्हाला असं वाटतं की मी प्रार्थना केली, स्वतःचं समाधान करण्यापुरती. परंतु प्रियांनो, आम्हाला आत्म्यासाठी पेरणारे, आत्मिक गोष्टींसाठी जगणारे तुम्हाला आणि मला आमच्या जीवनामध्ये असायला पाहिजे. जो आध्यात्मिक वृत्तीचा मनुष्य आहे तो आत्म्यासाठी पेरणी करतो आणि त्याद्वारे सार्वकालिक जीवन याची कापणी तो करणारा ठरतो. 5वा जे वैशिष्ट्य त्या ठिकाणी आहे, 6वा अध्याय वचन 9 आणि 10, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये, कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. तर मग जसा आपणाला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेष करून विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे. हा 5वा नियम आम्हाला पाहायला भेटतो, चांगले करणे किंवा बरे करणे. आध्यात्मिक जीवनामध्ये किंवा आध्यात्मिक वृत्तीचा जो मनुष्य आहे तो कसा आहे? तर तो त्याला जसा प्रसंग मिळेल चांगलं करणारा, बरे करणारा. कारण वचनामध्ये आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्याला चांगलं कळतं, चांगलं करायचं कळतं, परंतु जो त्याप्रमाणे करत नाही ते त्याच्यासाठी पाप आहे. ते त्याच्यासाठी पाप आहे. म्हणजे पापाची व्याख्या जी आहे, पापमय गोष्टी ज्या आहेत प्रियांनो, त्या तर बाजूलाच राहिल्या. परंतु जर चांगलं करणे कळत असूनही जो त्याप्रमाणे करत नाही ते त्याचे पाप आहे. यावरून आम्ही विचार करू शकतो की आध्यात्मिक जीवन जे आहे देवाच्या दृष्टीने त्याचा स्तर किती उंच आहे. त्याचा स्तर किती उंच आहे की केवळ चांगलं न करणे देखील आम्हाला पापाकडं ढकलणारं ठरू शकतं प्रियांनो. आणि म्हणून जो आध्यात्मिक मनुष्य आहे, आध्यात्मिक वृत्तीचा मनुष्य आहे, तो प्रसंग मिळेल तसं
चांगलं ते करणारा आहे, बरं करणारा तो आहे. आणि पाऊल आम्हाला या ठिकाणी असं सांगतो की तुम्ही कंटाळा करू नका. पुष्कळदा होतं असं, मी तुम्हाला मघा पण सांगितलं की पुष्कळदा असं वाटतं की मीच करायचं का, मीच करायचं का, मीच चांगलं वागायचं का, मीच भार वाहायचा का, मीच नेहमी या गोष्टी करायच्या का. पाऊल म्हणतो की कंटाळा करू नका. आज तुम्ही त्या गोष्टी करू शकता, कारण देव तुम्हाला कृपा पुरवत आहे, देव तुम्हाला शक्ती पुरवत आहे. ते भार वाहून नेण्यासाठी, ते चांगलं करण्यासाठी देवाने तुम्हाला आणि मला शक्ती दिलेली आहे. तर आम्ही ते करण्याचा कंटाळा करू नये. आणि पाऊल त्यामध्ये भर घालतो. कशाची भर घालतो माहितीये का, की तुम्ही प्रसंग मिळेल तसं बरं करावं. आणि विशेषतः विश्वासाने जे एका घरचे झालेले आहेत त्यांच्यासाठी. माझं कुटुंब तर त्या ठिकाणी आहेच, परंतु विश्वासाने जे एका घरचे झालेले आहेत. आज जे आपण सर्वजण या ठिकाणी बसलेले आहोत, वेगवेगळ्या कुटुंबातून, वेगवेगळ्या पार्श्वभूमीमधून या ठिकाणी आहोत, परंतु आज एका घरचे आहोत. विश्वासाने तुम्ही आणि मी एका घरचे झालेले आहोत. आणि म्हणून प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही मंडळीकडे पाहतो, आम्ही असा विचार करू नये की तो वेगळा आहे, तो असा आहे, तो तसा आहे. प्रियांनो, आम्ही एका घरचे आहोत. पाऊल या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो की विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करा. आणि म्हणून आम्हाला जर आमच्या मंडळीमध्ये जर एखादं कुटुंब आम्हाला दिसतं की आम्हाला त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, तर माग सरकू नये, आम्ही त्यांच्यासाठी समोर यावं, आम्ही करावं. आम्ही एका घरचे लोक आहोत, आम्ही देवाच्या घरचे लोक आहोत. प्रियांनो, तुम्ही आणि मी देवाच्या घरचे आहोत. या ठिकाणी कोणीही वेगळा नाही. या ठिकाणी देवाच्या दृष्टीने वेगवेगळे कुटुंब नाही, तर देवाच्या दृष्टीने सर्व या ठिकाणी त्याची लेकरं बसलेली आहेत, सर्व त्याची लेकरं बसलेली आहेत. आणि म्हणून कुटुंबामध्ये प्रियांनो, जे प्रेम, कुटुंबामध्ये जी ऐक्यता, कुटुंबामध्ये क्षमा करणे आणि स्वीकार करणे जे आम्ही पाहतो, हे याही ठिकाणी नेहमी असायला पाहिजे. मंडळीमधून देखील हा एक उत्तम आदर्श आणि उत्तम कित्ता आम्हाला जगाच्या समोर त्या ठिकाणी ठेवता येतो. 6वं वैशिष्ट्य त्या ठिकाणी पाऊल आम्हाला काय सांगतो? 14वं वचन, अध्याय 6 आणि वचन 14, ज्यामध्ये तो असं म्हणतो, आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो. त्याच्याद्वारे जग मला वधस्तंभावर खेळलेले आहे व जगाला मी वधस्तंभावर खेळलेला आहे. हे 6वं वैशिष्ट्य आहे प्रियांनो, ज्या ठिकाणी पाऊल आम्हाला अभिमान सांगत आहे की तुमचा आणि माझा अभिमान काय आहे. पाऊल या ठिकाणी सांगतो की ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय मी आणखीन दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा अभिमान बाळगणे माझ्याकडून न हो. जगामध्ये आज देवाने आम्हाला आशीर्वादित केलेला आहे, म्हणून आम्हाला अभिमान बाळगण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी असतील, आम्ही त्याबद्दल देवाची स्तुती करावी. परंतु माझ्या जीवनामध्ये अभिमानाचा एकच विषय असायला पाहिजे, आणि तो म्हणजे ख्रिस्ताचा वधस्तंभ. त्या वधस्तंभामुळं आज माझ्या जीवनामध्ये जे सर्व आहे त्या वधस्तंभामुळं आहे. आज ज्या काही गोष्टींवर मला अभिमान वाटतो त्या वधस्तंभामुळं त्या आहेत. जर ख्रिस्ताचा वधस्तंभ तुम्ही जर काढून टाकला ना, जर ख्रिस्ताची मध्यस्थी जर तुम्ही काढून टाकली ना, तर आम्ही क्षणभरही देवासमोर आम्ही उभं राहू शकत नाही. आमच्या अभिमानाच्या गोष्टी क्षणभरही आमच्याजवळ टिकू शकत नाहीत. जर ख्रिस्ताचा वधस्तंभ, ख्रिस्ताची मध्यस्थी आमच्यापासून जर काढून टाकली तर. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये जर काही अभिमानाचं असेल तर तो म्हणजे ख्रिस्ताचा वधस्तंभ. आणि पाऊल त्यामध्ये भर घालत असं म्हणतो की हा वधस्तंभ जो आहे त्यावरती मी जगाला आणि जग मला खेळलेलं आहे, खेळलेलं आहे. ख्रिस्ताला वर करण्यात आलं, ख्रिस्ताला जगापासून वर करण्यात आलं, पृथ्वीपासून वर करण्यात आलं.
प्रियांनो, तुम्ही आणि मी देखील या जगापासून वर केलेले लोक आहोत आणि म्हणून त्या गोष्टींमध्ये तुम्हाला आणि मला पुन्हा जाण्याची आवश्यकता नाही. आणि शेवटचं जे आहे त्या ठिकाणी शेवटचं जे वैशिष्ट्य आहे ते वचन 15 मध्ये आम्हाला पाहायला भेटतं. कारण सुनता होण्यात किंवा न होण्यात काही नाही, तर नवी उत्पत्ती हीच काय ती होय. हे 7वं वैशिष्ट्य सांगून मी या ठिकाणी थांबत आहे. नवी उत्पत्ती. आता तुम्हाला माहित आहे, येथवर तुमच्या लक्षात आलं असेल की गलती येथील मंडळी पुन्हा विधींकडं नियमशास्त्राकडे वळत आहे. त्यांना हे सांगण्यात आलेलं आहे खोट्या शिक्षकांकडून की जर तुमचं तारण झालं पाहिजे तर नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे तुमची सुनता झालीच पाहिजे, त्याशिवाय तुमचं तारण होणार नाही. आणि म्हणून पाऊल या ठिकाणी प्रामुख्याने या गोष्टीचा उल्लेख करतो की सुनता होणे किंवा न होणे त्यात काही नाही, तर नवीन उत्पत्ती तीच काय महत्वाची आहे. आज प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही आणि मी सर्व नवीन करण्यात आलेले लोक आहोत. आज आम्ही ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती आहोत. तुम्ही आणि मी ख्रिस्तामध्ये नवीन उत्पत्ती आहोत प्रियांनो. आणि म्हणून जो इतर भाग आहे त्याला त्या ठिकाणी पाऊल म्हणतो की त्यात काही विशेष नाही, तुम्ही सुनता करून घ्या किंवा नका करून घेऊ, त्याने काही फरक पडणार नाहीये. जर नवी उत्पत्ती तुम्ही आहात तर ते तुमच्यासाठी महत्वाचं आहे. आणि जर नवीन उत्पत्ती आहे तर मग नवीन स्वरूप आहे, नवीन ओळख आहे, नवीन स्वभाव आहे, सर्व काही नवीन आहे. आहे का आज आमच्यामध्ये? आज मी म्हणू शकतो का की ख्रिस्तामध्ये मी नवीन उत्पत्ती आहे? ख्रिस्तामध्ये नवीन उत्पत्ती. जुने ते होऊन गेलेत, पहा ते सगळे नवे झाले आहेत. जुने ते होऊन गेलेत, पहा ते सगळे नवीन झालेत. नवीन उत्पत्ती, नवीन स्वरूप, नवीन स्वभाव, नवीन ओळख, सर्व काही नवीन. आणि हे घडतं प्रियांनो. लोक ही साक्ष देतात, जे आमच्या सहवासातले लोक आहेत ना ते बोलतात, नाही हा असा नव्हता, ही अशी नव्हती, हिच्यामध्ये बदल आहे, याच्यामध्ये बदल आहे. काय बदल झालेला आहे, काय त्या ठिकाणी झालेलं आहे, या व्यक्तीच्या जीवनामध्ये असं काय घडलेलं आहे, हा नवीनपणा कोठून आला? हा नवीनपणा आमच्या जीवनामध्ये घेऊन येणारा ख्रिस्त आहे. आणि म्हणून पाऊल या ठिकाणी म्हणतो की नवी उत्पत्ती तेच काय त्या ठिकाणी. प्रियांनो, आज तुमच्या समोर मी 7 वैशिष्ट्ये ठेवली. उदारपणा, ओझी वाहणे, आत्मपरीक्षण, पेरणी व कापणीचा नियम, चांगले करणे किंवा बरे करणे, अभिमान आणि नवीन उत्पत्ती. प्रियांनो, आध्यात्मिक जर आम्ही आहोत, जर तुम्हाला आणि मला असं वाटतं की आम्ही आध्यात्मिक आहोत, तर मग प्रियांनो आज या 7 गोष्टींच्या द्वारे आम्हाला आमच्या आध्यात्मिक जीवनाचं परीक्षण करता येईल. या आपले डोळे आपण बंद करूया आणि आपल्या आध्यात्मिक जीवनाचं परीक्षण आपण करूया. आज परमेश्वर देवबापाचं वचन जे माझ्यासोबत बोलत आहे, आज परमेश्वर देवबापाचं वचन या 7 वैशिष्ट्यांच्या माध्यमातून माझ्याशी काय बोलत आहे? उदारपणाबद्दल. आज मी प्रसंगांना आणि परिस्थितींना उदारपणे हाताळतो का? ते मोठं अंतःकरण माझं त्या ठिकाणी आहे का? दोष लावता येत असूनही मी क्षमा करणारा आहे काय? प्रियांनो, देवाचा आत्मा त्याचं वचन घेऊन आमच्या अंतःकरणाशी ठोकणारा आहे. जर आम्ही त्याचं ऐकतो तर आम्ही आशीर्वादित होतो. जर आम्ही त्याचं ऐकतो तर आम्ही आशीर्वादित होतो. पवित्र देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो देव बापा, कारण तुझ्याशिवाय आम्ही मृत अवस्थेमध्ये होतो देव बापा. पण तू आला आणि तू आम्हाला जिवंत केलंस, जीवन आम्हाला दिलंस प्रभू. आणि आता जेव्हा आम्ही आध्यात्मिक वृत्तीचे स्वतःला म्हणत आहोत, तू तुझ्या वचनांमधून आम्हाला आत्मपरीक्षणासाठी आज आव्हान करत आहेस, उत्तेजन करत आहेस. सहाय्य कर.
दे बापा आमचं सहाय्य कर. आज माझी प्रार्थना आहे, या 7ही गोष्टी या ठिकाणी जे आम्ही बसलेले आहोत त्या आमच्या जीवनामध्ये दिसून याव्यात, आमच्या जीवनामध्ये दिसून याव्यात प्रभू. परमेश्वर दे बापा, आणि त्या माध्यमातून केवळ तुझं आणि तुझं गौरव व्हावं, केवळ तुझं आणि तुझं गौरव व्हावं प्रभू. तुझे आभार मानून प्रार्थना आमचा प्रभू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.